अँड सलोम ख्रिस्तामध्ये माझे सर्व भाऊ बहिणींनो, जय ख्रिस्त. परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर मला काही उणे पडणार नाही. माझे प्रियानो, स्तोत्र संहिता त्याचा 23वा अध्याय वचन 1 मध्ये असं म्हटलेलं गेलंय. दावीद राजा असं लिहितो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर मला काही उणे पडणार नाही. जेव्हा दाऊद राजा परमेश्वराबद्दल असं लिहितं तर त्याच्यामध्ये किती चांगलं प्रेम आणि परमेश्वराच्या प्रती एक विश्वास आहे की परमेश्वर माझा मेंढपाळ. मेंढपाळाचा अर्थ आहे की परमेश्वर माझा पिता आहे. जेव्हा येशू ख्रिस्त क्रूसाच्या खांब्यावर होता तर त्यांनी काय म्हटलं की हे माझे पिता, हे माझे पिता, तू मज त्याग का केलं. तर इकडे दाऊद राजा म्हणतो परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. जेव्हा माझ्या प्रियानो आपण कळकळीने परमेश्वरला असं म्हणतं की परमेश्वर तू माझा मेंढपाळ आहे, तर मला काही उणे पडणार नाही. आणि खरोखर देवबाप आमच्या मेंढपाळ आहे, तर आम्हाला काही कमी घाटी होणार नाही. आणि जेव्हा तो आमचा मेंढपाळ म्हणतो आणि आमचा मेंढपाळ होतो, तो आपल्या सर्व गोष्ट, सर्व वस्तू आपल्याला तृप्त करतो. माझ्या प्रियानो, जेव्हा आपण पाहतो की मोशासमोर लाल समुद्र आला आणि त्याने देवाला हाक मारलं आणि त्याला माहिती आहे की तो माझा मेंढपाळ आहे, तर हे लाल समुद्र माझ्यासमोर 2 भाग होऊन जाणार. जेव्हा पिता परमेश्वराने अब्राहमाला त्याच्या पुत्राविषयी अर्पण बद्दल मागितलं आणि अब्राहमाने त्याच्या पुत्र अर्पण करायला गेला, कारण त्याला माहिती होतं की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, तर माझा प्रबंध होणार. कारण की खरोखर जेव्हा आपण परमेश्वरला आपला मेंढपाळ म्हणतो, तर माझ्या प्रियानो, तो आपली सर्व गोष्टला पूर्ण करणारा देव आहे. कारण की त्याच्या वचनामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, तुमचा मागायचा अगोदर मला ठाऊक आहे तुम्हाला कसली वस्तूची गरज आहे. आणि माझे प्रियानो, जे आपण प्रार्थना करतात तर परमेश्वर आपली सर्व प्रार्थना ऐकतो आणि आपले प्रार्थनाचं उत्तर देतो. म्हणून तर तो आपला मेंढपाळ आहे आणि आपली मेंढरांची काळजी घेतो. कारण की येशू ख्रिस्ताने देखील स्वतः म्हटलेलं आहे की योहान त्याचा 10वा वचन 11 मध्ये असं म्हटलं की खरं मेंढपाळ मी आहे आणि मेंढपाळ आपल्या मेंढरांसाठी आपला प्राण देतो. हा माझे प्रियानो, प्रभू येशू उत्तम मेंढपाळ आहे आणि आपल्या मेंढरांसाठी त्याने क्रूसाच्या खांब्यावर आपला प्राण दिला की आम्हाला अनंत म्हणजे सर्व काळी जीवन प्राप्त व्हावं आणि पाप मुक्त व्हावं. हा खरा मेंढपाळ आहे. खरं मेंढपाळ मेंढरांना बघून पळून जात नाही, मेंढरांना दुर्घटनामध्ये टाकून जात नाही, मेंढरांना संकटात किंवा दुःखात अरिष्टात टाकून जात नाही. तो खरं मेंढपाळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आम्हाला दुःखामध्ये पाहत असताना, आम्हाला आजारामध्ये पाहत असताना, आम्हाला दुःखा किंवा अरिष्टामध्ये पाहत असताना तो पळून नाही गेला, परंतु तो आपल्या सिंहासन सोडून त्या क्रूसाच्या खांबावर घेतला. आणि म्हणून दाऊद राजा म्हणतोय की देव माझा मेंढपाळ आहे, तो मला तृप्त करणारा देव आहे, तो मला प्रत्येक गरज, माझे प्रत्येक भाग पूर्ण करणारा देव आहे. तर माझ्या प्रियानो, जेव्हा तुम्ही देवाला मेंढपाळ आपल्या परिस्थितीतून म्हणावा की देव तू माझा मेंढपाळ आहे, तुमची परिस्थिती लाल समुद्रासारखी तुमच्या समोर 2 भाग होऊन जाणार. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे काहीच नाही आहे, तर अब्राहमासारखं म्हणा की देव माझा मेंढपाळ आहे. परमेश्वर तुम्हाला प्रबंध करून देणारा परमेश्वर आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की मी हताश आहे, मी निराश आहे, मी दुःखित आहे, तर परमेश्वरला म्हणा ही परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. तो तुमच्या दुःखाला, तुमच्या कष्टाला, तुमच्या तकलीफला, तुमच्या प्रत्येक गोष्टीला सुखामध्ये परिवर्तित करणारा देव आहे. कारण की तो आमच्या मेंढपाळ आहे. तर मेंढपाळ आपली मेंढरांची काळजी घेतो, त्याचं संरक्षण करतो आणि त्याचे प्रत्येक भाग पूर्ण करतो. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू, कारण की तो माझा मेंढपाळ आहे.